स्वर्गीय पारा सानप कुणबी भवन या नवीन सभागृहाचा उद्घाटन सोहळा नामदार आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न। कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न ग्रामीण शाखा तालुका रोहा येथे कुणबी समाज नेते माजी आमदार स्वर्गीय पारा सानप कुणबी भवन येथे नव्या बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचं उद्घाटन राज्याच्या कॅबिनेट मंत्री नामदार कुमारी आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालं। कोकण विकासाचे शिलेदार रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे, नामदार आदितीताई तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या विशेष निधीतून बांधण्यात आलेल्या कुणबी समाज नेते तथा माजी आमदार स्वर्गीय पारा सानप कुणबी भवन रोहा येथे नवीन सामाजिक सभागृहाचं उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात तथा रोहा तालुक्यातील असंख्य कुणबी समाज बांधव जनसमुदाय यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला। रायगड लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आशीर्वादाने तसेच आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या व नामदार कुमारी आदितीताई तटकरे मंत्री महिला व बालकल्याण महाराष्ट्र शासन यांच्या विशेष निधीतून बांधण्यात आलेल्या या सभागृहाचा शुभारंभ नामदार आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी कुणबी समाजाचे नेते शंकरराव मस्कर, रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवड, सुरेश मगर, शंकरराव भगत, शिवराम भाऊ शिंदे, रामचंद्र सकपाळ, दत्ताराम झोळगे, शिवराम महाबळे, मुंबई संघाचे शरद गंभे, माधव आगरी, डॉक्टर सागर सानप, डॉक्टर मंगेश सानप, युवा अध्यक्ष अनंत थिटे यांच्यासह कुणबी समाजाचे सर्व पदाधिकारी तसेच कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। युवकांनी कुणबी समाजाने मोठा पुढाकार घेतला आणि कधी नव्हे एवढा मोठ्या प्रमाणात शांततेच्या मार्गाने ह्या रोहा तालुक्याने 8 ते 10 हजाराच्या फरकाने हा मोठा समाज एकत्र झाला आणि त्यांनी मोर्चा काढला। त्यांचं म्हणणं एकच आहे ताई, आपण आता मंत्री आहात, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे ज्यांना एकत्र ठेवणारे जोडून ठेवणारे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। मी आपल्याला सगळ्यांना आणि आपल्याकडे निश्चित ती कला आहे। आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या महिना झाल्या पण तालुक्याचे 3ही सरकार अगोदरचं आघाडीचं होतं, आताही महाविकास आघाडीचं सरकार होतं, आताही युतीचं सरकार आहे। आपण ताई दोन्ही सरकारमध्ये राज्यमंत्र्यांची बढती होऊन आपण कॅबिनेट मंत्री झाला। आम्हाला अपेक्षा आहे, साहेब आपल्याला एक 8 दिवसापूर्वी म्हटले की अजितदादा असतील, त्याच्यानंतर सुमन भांगे असतील, त्यानंतर समाज कल्याण मंत्री असतील, ताई आपण असाल, अनिकेत भाई असतील, यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक साहेब म्हटले की मीटिंग घेणार आहोत। आपण त्यात सहकार्य करून ती मीटिंग आयोजित करावी आणि आमचा प्रश्न एकच आहे की समाजामध्ये आम्ही कुणबी समाजाचे आम्ही जातीने आणि कर्माने म्हणतो, परंतु आम्हाला दाखले मिळत नाहीत। कारण मराठा समाजाने, मी तुम्हाला सांगतो, मराठा समाजाने कुठेही 90 असेल 85 असेल आपल्या मुलांचे तिथे दाखले, मुलांच्या वरती जन्म कुणबी म्हणून नोंद केलेली नाही आणि खात्रीशीर सांगतो की त्यांची नोंदच्या संदर्भातली ज्वलंत मागणी, ही मागणी घेऊन रोहा तालुक्यातल्या कुणबी तहसील कचेरीवर 10,000च्या संख्येने धडकला होता। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आदरणीय आमचे प्रांत साहेब ज्ञानेश्वर कुटवड साहेब आणि तहसीलदार देशमुख साहेब यांच्या द्वारा आपण त्यावेळी निवेदन दिलेलं आहे। या संदर्भात विशेषतः सुरेश मगरांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही जन्माने आणि कर्माने कुणबी आहोत। गावामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात, त्यांच्याकडे पण पाहुणे आले आणि त्यांना विचारलं ही घरं कुणाची, ते हे सकपाळाचं घर सांगत नाही तर कुणब्यांचं घर आहे। ही अवस्था कुटवड साहेब आहे। आम्ही वर्षानुवर्ष कुळ म्हणून कुळवाडी म्हणून जमिनी असतो आणि आम्ही जन्माने कर्माने कुणबीच आहोत। या तालुक्यामध्ये 80 साली आदरणीय स्वर्गीय पारासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली शामरावजी पेजे समाज नेत्यांना आपण आणलं आणि कोराड विभाग भारतीच्या प्रांगणामध्ये मोठी सभा झाली आणि 80 साली जी कुणबी समावती संघाची 1 ऑक्टोबर 1920 साली स्थापन झालेली संस्था होती, त्या संस्थेची शाखा अधिकृत झाली आणि यापूर्वी ज्या नोंदी कुणबी समाजाच्या आहेत, पण 80 सालापासून शाळेच्या नोंदी असो, जन्माच्या नोंदी असो, विवाहाच्या नोंदी असो,
किंवा मृत्यूच्या नोंदी आहोत असं कटाक्षाने आम्ही कुणबीमधून नोंदी केलेल्या आहेत. आपल्या समाजाची असणारी ही इमारत ही अतिशय सुसज्ज अशी वास्तू ही त्या निमित्ताने समाजासाठी उभारली जावी. आणि ज्याचा उल्लेख मगाशी आपण सगळ्यांनीच केला की कोकणामध्ये, रायगड जिल्ह्यामध्येच नव्हे तर सबंध कोकणामध्ये अशा पद्धतीची सुसज्ज इमारत ही कुठल्या समाजाची नसेल अशी तुमच्या सर्वांच्या पुढाकारातून आज आपल्याला उभारतात. मला आठवतं ज्या वेळेला या इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला तो इथंच आपण घेतला होता. त्यावेळेला इथं मेंढे हायस्कूलच्या इथे आपण घेतला होता. मोठा कार्यक्रम त्या निमित्ताने झाला होता. आणि आपल्या सर्वांचंच गेल्या अनेक वर्षांपासूनच हे स्वप्न होतं की आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी, कार्यक्रमांसाठी त्या निमित्ताने ती वास्तू तयार व्हावी. आम्हाला स्थानिक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना, निधी देत असताना काही मर्यादा असतात. पण ज्या वेळेला आपण सगळ्यांनीच मिळून ठरवलं की आपल्याला ही वास्तू उभारायची आहे, मला आठवतंय त्यावेळेला तटकरे साहेबांनी एका वर्षामध्ये, त्या एकाच वर्षात जवळपास 3 जणांचा आमदार निधी, 2 जण त्यांचा स्वतःचा आमदार निधी आणि मग तत्कालीन विधानसभा सदस्य म्हणून असे 3 आणि परिषद असे 3 आमदार निधी त्यावेळेला एकाच वेळेला मंजूर करून दिले. आणि मग त्याच्यानंतर अनिकेत भाई असतील आणि मग नंतर मी, असे जवळपास, ज्याचा उल्लेख मगाशी शंकररावांनी केला की सबंध कुटुंबांनी ज्या ज्या वेळेला लोकप्रतिनिधित्व केलं त्या वेळेला सर्वात जास्त आमदार निधी हा या आपल्या इमारतीसाठी निश्चितपणाने आम्हाला उपलब्ध करून देता आला. याचा एक मनापासूनचा अभिमान आहे. ज्याचा उल्लेख मस्कर साहेबांनी आपण केला की जन्मानी कुणबी, कर्मानी कुणबी. आदरणीय तटकरे साहेब तर नेहमीच उल्लेख करत असतात, आम्ही जन्मानी गवळी, कर्मानी कुणबी. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला समाजाचे ज्वलंत प्रश्न आले त्या वेळेला निश्चितपणाने आदरणीय तटकरे साहेबांनी प्रयत्न केला की ते प्रश्न त्या ठिकाणी सुटावे. खऱ्या अर्थानं आपल्या समाजासाठी एक सुसज्ज वास्तू असावी याचं महत्वाचं उद्दिष्ट असं मला आठवतंय की आपल्या इथले होतकरू तरुण असतील, समाजातले काही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, काही बैठक असेल, त्यावेळेला राहण्याच्या व्यवस्थेसहित या ठिकाणी आपल्याला वास्तू उपलब्ध व्हावी असं त्यामागचं एक उद्दिष्ट होतं.